नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल. सुप्रीम कोर्टाकडनं गेल्या काही दिवसापासून असे निर्णय घेतले जात आहेत की ते निर्णय बघून असं वाटायला लागले की हे सर्वचे सर्व निर्णय फक्त बौद्ध समाजाच्या विरोधात किंवा बौद्ध समाजाला टार्गेट करण्यासाठी घेतले जात आहेत की काय. कारण गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाकडनं एक निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार जे आहे इथून पुढे SC/ST कॅटेगरीच्या आरक्षणामध्ये गटतट पडणार होती. जी जात प्रगत झाली त्यांना बाहेर काढावं, त्यासोबत यांना कमी आरक्षण त्यांना जास्त आरक्षण असं ठरवून जे आहे SC कॅटेगरीच्या आरक्षणामध्ये गटतट पाडा अशी सूचना जी आहे सुप्रीम कोर्टाने दिली होती. आणि त्यानंतर बौद्ध समाजाने SC/ST कॅटेगरीतील लोकांनी सर्वांनीच खूप मोठं असं आंदोलन केलं आणि कोर्टाच्या त्या निर्णयाला विरोध केला. तरी देखील कोर्ट डगमगलं नाही किंवा इथल्या आपल्या केंद्र सरकारला देखील असं वाटलं नाही की हे गटतटचा निर्णय मागे घ्यायला पाहिजे. त्याउलट त्यांनी फक्त कोर्टाने लावलेली क्रिमिनलची जी अट होती ती बंद करू असं सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व लोकांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली. हे चालूच असताना पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक निर्णय असा दिला आहे की जो बौद्ध समाजाच्या विरोधात आहे, मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की इथून पुढे कुणावरही ॲट्रॉसिटी दाखल होणार नाही. जर तुम्हाला कोणी तुमचा अपमान केला, शिवीगाळ केली, परंतु तुम्हाला ती जातीय भावनेतून त्याने दिली नसेल किंवा त्याने तुमचा इज्जत काढली, अपमान केला, जातीय भावनेतून ते केलेलं नसेल तर त्याच्यावर ते ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी या निर्णयाकडे एका वेगळ्याच नजरेनं बघितलं जात आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की जर कोणी तुम्हाला जातीवाद शिवीगाळ केली असेल किंवा तुमच्यासोबत जातीवाद केला असेल तर आता हे कोर्टातील वकील वगैरे ते सिद्ध करणार नाही, तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल की समोरचा व्यक्ती तुमचा कसा जातीवरनं अपमान करतोय किंवा तुम्हाला जातीवरनं कसं हिणवतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सर्वच ठिकाणी एक वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे. आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ज्या SC कॅटेगरीला बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असं दिसून येत आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.